तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, दंभ आहे, त्याच्यामुळंच त्यांना ईश्वरापासून दूर राहावे लागत आहे, ईश्वराचा वियोग होत आहे. आणि म्हणून मी हा दंभ अहंकार सगळा मी जाळून टाकलेला आहे. क्षणाक्षणी सांभाळितो, साक्षी होतो आपुला. तर माझ्या अंतकरणामध्ये दंभ अभिमान उत्पन्न होऊ नये म्हणून मी अंतकरणाला क्षणाक्षणाला जपत आहे. न घडवी पायी तुटी, मने मिठी घातली. तर याविषयी मीच मला साक्षी होत आहे. हरीच्या चरणाचा वियोग कधीच घडू नये म्हणून मी मनानेच श्रीहरीच्या चरणाला मिठी मारली आहे. विचारतो वचना आधी, धरुणी शुद्धी ठेविली. हरीने मला कोणत्याही सेवेची आज्ञा करण्यापूर्वीच मी त्याचा विचार करतो आणि ते काम करण्याविषयी माझ्या मनामध्ये आठवण ठेवतो. तुका म्हणे मग भ्यालेलो तरी झालो जागृत. तर तुकाराम म्हणतात की मागच्या काही भक्तांना दंभ अभिमानामुळं, हरीच्या आज्ञेची आठवण नसल्यामुळं हरिचरणाचा वियोग झाला होता. असा इतिहास ऐकून मी भिलो आणि म्हणून मी या दोषापासून स्वतःचे रक्षण करण्याविषयी सावध राहत आहे. आणि म्हणून कोणत्याही माणसाने आपल्या मनामध्ये दंभ अहंकार जर ठेवला तर ईश्वराचे दर्शन किंवा ईश्वराची प्राप्ती होणार नाही. रामकृष्ण हरी.